लोकसभेवेळी अमित शहांची सभा झाली, तिथे काँग्रेसला मताधिक्य मिळालं अशी टीका काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। तर काँग्रेसच्या नेत्याला अजून ग्राउंड रियालिटी कळाली नाही असं उत्तर त्यावर अशोक चव्हाण यांनी दिलंय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय अमित शहा साहेब मला वाटते नरसी येथे त्यांची सभा पार पडली आणि त्या ज्या भागामध्ये सभा पार पडली तिथं काँग्रेसला मताधिक्य त्यावेळेस ते मिळालेलं आहे आणि आता इथे नांदेडला सभा पार पडत आहे। मला निश्चितच सांगायचं आहे की नांदेड जिल्ह्याचा जो सामान्य मतदार आहे तो आजही काँग्रेस पक्षाच्या मागे वगैरे ठाम आहे। मोठे मोठे नेते मंडळी जरी पक्ष बदलत असतील, मतदार मात्र काँग्रेस पक्षाच्याच मागे आहे। ते वाटते त्यांना अजून ग्राउंड रियालिटी काँग्रेसच्या नेतृत्वाला कळालीच नाहीये, त्यामुळे असे ते बेछूट विधान करतायत। काय चाललंय हे तर त्यांनी जाणून घेतली पाहिजे। आमच्यापेक्षा त्यांनी काळजी इतर पक्षाची केली पाहिजे। त्याच्या पक्षातली रोज माणसं सोडून चालले आहेत याचं याला भान नाहीये। वास्तव चित्र वेगळं आहे आणि ते त्या स्वप्नाच्या बाहेर ते पडलेलेच नाही।